next point is the increasing and decreasing functions. हा पॉइंट ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. फक्त आता याचे काही एक्झाम्पल्स आहेत. increasing and decreasing functions. In this one, first of all, conditions for the increasing and decreasing function. increasing decreasing functionsच्या कंडिशन्स कशा पद्धतीने असतील आठवतात का? कंडिशन्स पहा. if a function is given f of x, then the function is said to be increasing or decreasing. What are the conditions for that one? The function is said to be increasing if f dash of x is greater than 0. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन त्या पॉइंटला कसं असतं? इन्क्रीजिंग. फंक्शन f of x is said to be increasing if f dash of x is greater than 0, or we can say if f dash of x is positive. Then if f dash of x is less than 0 म्हणजेच निगेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन त्या पॉइंटला डिक्रीजिंग असतं. फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर f dash of x greater than 0 and the function is decreasing for f dash of x less than 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग, निगेटिव्ह असेल तर फंक्शन डिक्रीजिंग, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर त्या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. या तीन कंडिशन आहेत फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर फंक्शन त्या पॉइंटला मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन त्या पॉइंटला इन्क्रीजिंग असेल, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन त्या पॉइंटला डिक्रीजिंग असेल. These are the conditions for increasing and decreasing functions. So on these conditions now we have to go for the examples. या conditions त्याचे reasons वगैरे आपण स्टडी केलेले आहेत ऑलरेडी. फक्त त्यांचा प्रॉब्लेम्स मध्ये यूज कशा पद्धतीने करायचं पहा. घ्या एक्झाम्पल. एक्सरसाइज 3.4. test whether the following functions are test whether the following functions are increasing or decreasing. Increasing or decreasing. Number 1, f of x equal to x cube minus 6x square plus 12x minus 16 for x belongs to R. X belongs to R means for all real values of x. We have to check whether the function is increasing or decreasing. फंक्शन इन्क्रीजिंग कधी असतं? जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा पॉझिटिव्ह असेल तर. आणि डिक्रीजिंग कधी असेल?
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर यासाठी आपल्याला आधी याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल. सो हियर differentiate this function with respect to x. f of x चा डेरिव्हेटिव्ह येईल f dash of x equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square minus 6x square चा डेरिव्हेटिव्ह 12x plus 12 minus 16 चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यामध्ये 3 कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x square minus 4x plus 4. 3 कॉमन घेतला प्रत्येक टर्म मधून. x square minus 4x plus 4 ही क्वाड्रॅटिक टर्म आहे आणि ही परफेक्ट स्क्वेअर आहे. कुठल्या ब्रॅकेटचा हा स्क्वेअर असेल? कुठल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो? सो इट इज x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म मिळेल. कारण याचा जर स्क्वेअर केला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युलाने x स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4x आणि 2 स्क्वेअर 4. म्हणजेच f डॅश ऑफ x ची किंमत मिळाली 3 इंटू ब्रॅकेट x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. We have to check whether this function is increasing or decreasing for the all values of x which are real. रिअल नंबर्सच्या ठिकाणी जर आपण विचार केला, समजा x ची किंमत -3 आहे. x ची किंमत जर आपण यामध्ये -3 सबस्टिट्यूट केली या ठिकाणी, तर -3 - 2 म्हणजे तो होईल -5 चा स्क्वेअर आणि -5 चा स्क्वेअर काय येणार +25. त्यानंतर x ची किंमत असेल सपोज -1. -1 - 2 काय येणार -3 आणि -3 चा जर स्क्वेअर केला तर काय येणार +9 येणार. -3 चा स्क्वेअर +9. x ची किंमत जर 5 असेल +5 असेल तर 5 - 2 काय येणार 3 आणि 3 चा स्क्वेअर केला तर काय येईल 9. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह जरी सबस्टिट्यूट केली किंवा निगेटिव्ह जरी सबस्टिट्यूट केली तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळं कंप्लीट टर्म कशी येणार पॉझिटिव्ह. समजा x ची किंमत आपण 0 घेतली तर 0 - 2 म्हणजेच -2 -2 चा स्क्वेअर काय येणार +4. मीन्स फॉर एनी रिअल व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू कोणताही रिअल नंबर असेल, समजा -10 जरी आपण किंवा -15 घेतला तरी त्याचा ॲडिशन झाल्यानंतर निगेटिव्ह नंबर येईल, पण स्क्वेअर केल्यानंतर काय होणार परत, म्हणजे x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही कंप्लीट टर्म कशी आहे पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ x. ची व्हॅल्यू कोणताही रिअल नंबर असेल तरी त्यासाठी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ही टर्म x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर ही नेहमीच काय असणार पॉझिटिव्ह असणार. यामध्ये आपण लिहू शकतो therefore since x - 2 bracket square is positive means greater than 0 for all x belongs to R. This is the notation. या नोटेशनचा असतो मीनिंग असतो for all values of x which belongs to R. म्हणजे सगळ्या रिअल नंबरसाठी ही टर्म कशी असणार पॉझिटिव्ह असणार. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ x. ही टर्म पॉझिटिव्ह आहे, त्याला मल्टिप्लाय आहे 3. x ची कोणतीही व्हॅल्यू आपण त्यात टाकली तरी 3 मध्ये काही चेंज होणार आहे का, आणि 3 हा ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन काय असणार पॉझिटिव्ह असणार. therefore 3 into x - 2 bracket square is also greater than 0 for all real values of x. पण 3 into x - 2 bracket square म्हणजेच काय
f dash of x, and hence f dash of x is greater than 0 for all x belongs to R. म्हणजे दिलेल्या कंप्लीट रिअल नंबरच्या सेटवरती f dash of x कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि जर f dash of x पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन कसं असेल, f dash of x पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग, and therefore f of x is increasing function for all x belongs to R. For all real values of x, the function f of x is increasing. सिंपल टाईप आहे, फक्त डिफरन्शिएट करायचं आणि ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह पाहायचं. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग, निगेटिव्ह येत असेल तर डिक्रीजिंग. Next function is f of x equal to 2 minus 3x plus 3x square minus x cube for all x belongs to R. So here, first of all, differentiate with respect to x. f dash of x ची व्हॅल्यू काय येईल, डेरिव्हेटिव्ह. 2 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x, आणि मायनस x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मायनस 3x स्क्वेअर. त्याला आपण सिक्वेन्शियली जर लिहिलं तर मायनस 3x स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा, प्लस 6x आणि मायनस 3. यामधून मायनस 3 कॉमन घेता येईल. मायनस 3 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहील, एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि प्लस 1. मायनस कॉमन घेतल्यामुळे पहिली टर्म एक्स स्क्वेअर राहील प्लस, दुसऱ्या टर्मचा जो प्लस आहे तो मायनस होईल आणि तिसऱ्या टर्मचा जो मायनस आहे तो प्लस होईल. मायनस 3 कॉमन घेतला तर हा जो ब्रॅकेट आहे, x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याही ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. यात x ची कोणतीही रिअल व्हॅल्यू जर टाकली आपण तर x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म पॉझिटिव्हच येणार, सिन्स x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन, तो 0 पण येऊ शकतो. x इक्वल टू जर 1 असेल, x इक्वल टू 1 असेल तर काय येईल, 0.
म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू आर. मागच्या एक्झाम्पलमध्ये इक्वल टू लिहिला तरी चालेल. x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तो पॉझिटिव्ह येणार आहे. पण त्याला जर -3 न मल्टिप्लाय केलं, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. पण त्या पॉझिटिव्ह नंबरला जर -3 न मल्टिप्लाय केलं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? निगेटिव्ह. म्हणजेच -3 इंटू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 0. कारण हा ब्रॅकेट जर 0 झाला तर मल्टिप्लिकेशन 0 होईल. फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. ही व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजेच f डॅश ऑफ x कसा आला? therefore f dash of x is less than or equal to 0 for all x belongs to R, and hence f of x is decreasing function. It's decreasing function for all x belongs to R. Next function is f of x equal to x minus 1 upon x for x belongs to R and x not equal to 0. X belongs to R and x not equal to 0. कारण x ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर हे फंक्शनच एक्झिस्ट होत नाही. 1/0 म्हणजे या ठिकाणी इन्फिनिटी येतो. त्यामुळे x इक्वल टू 0 असणार नाही. पण x इक्वल टू 0 सोडून बाकी सर्व रियल नंबरसाठी हे फंक्शन एक्झिस्ट होते. फॉर x बिलॉंग्स टू R, x not equal to 0. First of all, differentiate this function with respect to x. हे फंक्शन with respect to x जर डिफरन्शिएट केला, f dash of x इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? x चा डेरिव्हेटिव्ह 1. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन x स्क्वेअर, मायनस आणि हा मधला मायनस होईल +1 अपॉन x स्क्वेअर. ही झाली व्हॅल्यू f डॅश ऑफ x ची. आता यात x ची व्हॅल्यू 0 जर घेतली तर हा पण इन्फिनिटी येणार आहे. पण x ची व्हॅल्यू 0 नाहीच आहे, हे सुरुवातीलाच गिव्हन आहे. 0 सोडून कोणताही रिअल नंबर जर आपण यात सबस्टिट्यूट केला तर त्याचा स्क्वेअर आहे. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय होणार? पॉझिटिव्ह. म्हणजे x स्क्वेअर ही टर्म नेहमीच कशी असणार? पॉझिटिव्ह. 1 अपॉन x स्क्वेअर पण काय होईल? पॉझिटिव्हच.
आणि तो पॉझिटिव्ह नंबर जर आपण 1 मध्ये ऍड केला तर मिळणारी व्हॅल्यू पण कशी असणार, पॉझिटिव्हच असेल. म्हणजेच 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. पण इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येणार नाही. ही टर्म 0 कधीच येणं शक्य नाही. यक्षच्या कोणत्याच व्हॅल्यूसाठी ते इक्वल टू 0 येणार नाही, कारण ही टर्म त्यासाठी -1 यावं लागेल. 1 अपॉन एक्स स्क्वेअरची किंमत -1 येणं शक्य आहे का कधी कुठल्याही रिअल नंबरसाठी? हे पॉसिबल नाही आहे. म्हणजेच ही व्हॅल्यू नेहमीच काय असेल, पॉझिटिव्ह असेल. सो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 फॉर x belongs to R, x not equal to 0. पण ही व्हॅल्यू म्हणजेच f dash x. So f dash of x is greater than 0 for all x belongs to R, x not equal to 0. f dash of x पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच f of x कसं झालं, and therefore f of x is increasing function. f of x is increasing function for x belongs to R and x not equal to 0. आता यामध्ये x belongs to R, x not equal to 0 याला इंटरवल फॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिहिलं जातं पहा, लक्ष द्या केअरफुली. x belongs to R for x not equal to 0. केअरफुली याचं मिनिंग समजून घ्या. इंटरवल फॉर्म मध्ये आपल्याला हे लिहायचंय. याचं मिनिंग आहे x इज एनी रिअल नंबर अदर दॅन 0. 0 सोडून कोणताही रिअल नंबर आहे, मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, एनी रिअल व्हॅल्यू एक्सक्लुडिंग 0 यालाच आपण -इन्फिनिटी टू 0 ओपन इंटरवल लिहिली. कारण एक्झॅक्ट इन्फिनिटी ही व्हॅल्यू पण चालत नाही. या फंक्शन मध्ये आपण x ची किंमत जर 0 टाकली तर 1/0 इन्फिनिटी मिळतो आपल्याला. इन्फिनिटी ही व्हॅल्यू म्हणजेच फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. एक्झॅक्ट इन्फिनिटी चालत नाही, त्यामुळे इन्फिनिटी एक्सक्लूड केली आहे, ओपन इंटरवल घेतली. आणि 0 पण नको आहे आपल्याला, x नॉट इक्वल टू 0 म्हटलंय, 0 पण एक्सक्लूड करायचा म्हणून इथे पण ओपन इंटरवल घेतली. -इन्फिनिटी टू 0 मीन्स ऑल निगेटिव्ह रिअल नंबर्स. या प्रत्येकाचं मिनिंग माहिती पाहिजे. -इन्फिनिटी टू 0 मीन्स all negative real numbers, and 0 to infinity means all positive real numbers. त्यात 0 इन्क्लूड केलेला नाही, दोन्ही इंटरवल्स मध्ये 0 नाहीये. जर आपण असं लिहिलं -इन्फिनिटी टू इन्फिनिटी किंवा -इन्फिनिटी टू इन्फिनिटी, यात इन्फिनिटी स्किप होतील पण 0 इन्क्लुडेड असेल. आपला 0 एक्सक्लूड करायचा आहे. 0 सोडून बाकीचे सर्व रिअल नंबर म्हणजेच काय, सर्व निगेटिव्ह रिअल नंबर आणि सर्व पॉझिटिव्ह रिअल नंबर. निगेटिव्ह रिअल नंबरलाच आर मायनस आणि पॉझिटिव्ह रिअल नंबरलाच आर प्लस असंही डिनोट केलं जातं. यामध्ये f of x इज इन्क्रीजिंग फंक्शन ऑन, याला इंटरवल फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार, -इन्फिनिटी टू 0 and 0 to infinity. -infinity to 0 means all negative real numbers. 0 to infinity means all positive real numbers excluding 0. ओपन इंटरवल आहे म्हणजेच 0 एक्सक्लूड झालेला आहे, त्यालाच आपण या स्वरूपात लिहू शकतो.
Next function is f of x equal to 7 upon x minus 3 for x belongs to R, x not equal to 0. 7 upon x minus 3 for x belongs to R, x not equal to 0. Differentiate this function with respect to x. f dash of x काय होईल? f dash of x minus 7 upon x square आणि minus 3 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता यामध्ये f dash of x ला आपण या स्वरूपात लिहू शकतो -7 into 1 upon x square. पैकी 1 upon x square ही व्हॅल्यू कुठल्याही रिअल नंबरसाठी कशी असणार? पॉझिटिव्ह, कारण x 0 तर नाहीच हे गिव्हन आहे. सिन्स 1 upon x square is greater than 0 for all x belongs to R, x not equal to 0. सगळ्या रिअल व्हॅल्यूजसाठी 1 upon x square हा पॉझिटिव्ह आहे. त्या पॉझिटिव्ह नंबरला जर -7 ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू कशी येणार? निगेटिव्ह. देअरफॉर -7 into 1 upon x square. 1 upon x square हा पॉझिटिव्ह आहे, -7 हा निगेटिव्ह आहे. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह यांचं मल्टिप्लिकेशन काय असेल? नेहमी लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह फॉर x बिलॉंग्स टू R, x नॉट इक्वल टू, आणि म्हणजेच f dash of x कसा आला? लेस दॅन 0 फॉर x बिलॉंग्स टू R, x नॉट इक्वल टू 0. आणि मग फायनल आन्सर काय होईल? Therefore f of x is decreasing function. f of x is decreasing function for or on the interval -infinity to 0. पुन्हा इंटरवल सेम आहे. For all real values of x excluding 0, -infinity to 0 and 0 to infinity. Next function is f of x equal to cos x for 0 less than x less than pi. f of x equal to cos x for 0 less than x less than pi.
First of all, differentiate the function with respect to x. F dash of x equal to cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. आता यामधला मायनस आपण सध्या बाजूला ठेवू. फक्त साइन एक्सचा जर विचार केला, इंटरवल दिलेली आहे 0 to पाय. 0 to पाय म्हणजे 0 पासून 180 पर्यंत. साइन एक्स कसा असेल? 0 पासून 180 पर्यंत साइन एक्स कसा असेल पहा. जनरली आपण क्वाड्रंटचा जर विचार केला तर 0 पासून 90 पर्यंत एक क्वाड्रंट होतो फर्स्ट, आणि 90 पासून 180 पर्यंत सेकंड. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच रेशो पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे साइन एक्स तिथे पॉझिटिव्ह येईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, बाकीचे रेशो कसेही असतील तरी साइन कसा असतो, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही क्वाड्रंटमध्ये साइन एक्स पॉझिटिव्ह असतो. मीन्स फॉर 0 to pi or 0 to 180, sin x is positive. Since sin x is greater than 0 for 0 less than x less than pi. आता इथे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पण येणार नाही, कारण 0 आणि पाय या दोन्ही व्हॅल्यू एक्सक्लूड केल्यात ओपन इंटरवल आहे. साइन 0 0 असतो, साइन पाय पण 0 असतो, पण यात या दोन्ही एक्स्ट्रीम व्हॅल्यू घ्यायच्या नाही आहेत. म्हणजे 0 पासून पाय पर्यंत साइन एक्स कसा असेल? पॉझिटिव्ह असेल, कारण 0 to पाय म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट या दोन्ही क्वाड्रंटमध्ये साइन हा रेशो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे साइन एक्स ग्रेटर दॅन 0 आलं. मग साइन एक्स जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याला जर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर मायनस साइन एक्स कसा येईल? मायनस साइन एक्स कसा येईल? निगेटिव्ह येणार, कारण साइन एक्स पॉझिटिव्ह आहे, त्याला मल्टिप्लाय केलेला इथे एक मायनस. मायनसनी जर मल्टिप्लाय केलं पॉझिटिव्ह नंबरला तर संख्या कशी असेल? निगेटिव्ह असेल. साइन एक्स पॉझिटिव्ह आहे, त्याला मल्टिप्लाय होणार आहे मायनस. एक पॉझिटिव्ह आणि एक मायनस यांचं मल्टिप्लिकेशन कसं येणार? निगेटिव्ह. देअरफॉर मायनस साइन एक्स इज लेस दॅन 0 or 0 less than x less than pi, and therefore f of x is less than 0 or 0 less than x less than pi. Sorry, f dash x is less than 0 or 0 to pi. मग जर f dash x निगेटिव्ह असेल तर f of x कसा असेल? Therefore f of x is decreasing on 0 less than x less than pi. त्यालाच आपण ओपन इंटरवल 0 to pi असे लिहू शकतो, किंवा 0 लेस दॅन एक्स लेस दॅन पाय लिहिलं तरी चालेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x such that f of x equal to
x square plus 2x minus 5 is an increasing function. X square plus 2x minus 5 is an increasing function. म्हणजे यामध्ये हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे या कंडिशनसाठी च्या किमती फाइंड करायच्या आहेत. थोडक्यात हे फंक्शन च्या कोणकोणत्या व्हॅल्यूजसाठी इन्क्रीजिंग असेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. काय करणार यासाठी आता? हाउ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x सच दॅट द फंक्शन इज इन्क्रीजिंग. फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे म्हणजे त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह च्या कोणकोणत्या व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह येतो ते फाइंड करायचं. त्याच असेल रिक्वायर्ड व्हॅल्यूज. फॉर दिस वन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केला तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? f डॅश ऑफ x इक्वल टू 2x x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 5 कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. यामधनं 2 कॉमन घेता येईल म्हणजेच f डॅश ऑफ x इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x प्लस 1. आता यामध्ये 2 तर ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. f डॅश ऑफ x इन्क्रीजिंग असायला पाहिजे. इन्क्रीजिंग कधी असेल? जर तो पॉझिटिव्ह असेल तर, म्हणजेच x प्लस 1 हा पॉझिटिव्ह यायला पाहिजे. मग x प्लस 1 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह च्या कोणकोणत्या व्हॅल्यूजसाठी येऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता समजा आता ही एक रिअल नंबर लाईन या ठिकाणी आपण कन्सिडर केली. 0, 1, 2, 3 इन्फायनाईट नंबर्स असतील. -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी. समजा आपण यात x ची किंमत -3 घेतली. -3 प्लस 1 तो काय येतो? -2. आपल्याला व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. x ची व्हॅल्यू जर -2 घेतली, -2 प्लस 1 म्हणजे काय येतो? x ची व्हॅल्यू जर -1 घेतली, -1 प्लस 1 काय येतो? x ची व्हॅल्यू जर 0 घेतली, 0 प्लस 1 1 पॉझिटिव्ह येतं. आता x ची व्हॅल्यू जर 2 घेतली, 2 प्लस 1 3. x ची व्हॅल्यू जर 3 असेल म्हणजे यात x ची कोणतीही पॉझिटिव्ह व्हॅल्यू जरी टाकली आपण तर हे ॲडिशन काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. आणि -1 पेक्षा पुढे असणारी कोणतीही किंमत जर आपण यामध्ये यूज केली तरीही हे ॲडिशन काय येणार आहे? पॉझिटिव्हच येणार आहे. पण -1 पेक्षा कमी किंमत चालेल का? पहा, समजा इथे आपण घेतला -1.5. -1.5 प्लस 1 निगेटिव्हच येणार तो, -0.5. किंवा -1.2 घेतला, -1.2 प्लस 1 तो काय येणार? -0.2. म्हणजे -1 पेक्षा कमी किंमत जर आपण घेतली या बाजूची तर ही टर्म कशी येते? निगेटिव्ह येते. पण आपल्याला ही टर्म कशी पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. आणि त्यामुळेच यासाठी च्या व्हॅल्यूज -1 पेक्षा ग्रेटर घेणं आवश्यक आहे. मग इन्फिनिटी पर्यंत कुठलाही पॉझिटिव्ह नंबर आपण इथे घेतला तरीही तो या ठिकाणी ऍड केल्यानंतर व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार आहे. मीन्स 2 into x plus 1 is greater than 0 for which values? For x greater than -1. x जर -1 पेक्षा ग्रेटर असेल तर त्या कुठल्याही x च्या व्हॅल्यूसाठी ही टर्म कशी असणार आहे? पॉझिटिव्ह.
ग्रेटर दॅन -1 म्हणजे -1 पासून राईट साईडची कुठलीही टर्म आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. देअरफॉर 2 × x + 1 म्हणजेच काय, f' ऑफ x is positive or greater than 0 for x greater than -1, and hence f of x is increasing for x belongs to -1 पासून मोठी कुठलीही रिअल व्हॅल्यू चालते, म्हणजेच x belongs to -1 to इन्फिनिटी. -1 पासून इन्फिनिटी पर्यंतच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी 2 × x + 1 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, आणि ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते म्हणजेच फंक्शन इन्क्रीजिंग असेल. जर हाच क्वेश्चन विचारला असता डिक्रीजिंगसाठी, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फंक्शन इज डिक्रीजिंग, मग अशा वेळी काय करावं लागलं असतं, -1 पेक्षा लेस असणाऱ्या व्हॅल्यू म्हणजे या बाजूच्या व्हॅल्यूज, म्हणजे अशा वेळी एक्सच्या व्हॅल्यू काय आल्या असत्या, -∞ to -1 या इंटरवलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आल्या असत्या, आणि सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह म्हणजेच फंक्शन त्या ठिकाणी डिक्रीजिंग. पण या क्वेश्चनमध्ये विचारलंय इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग कधी असेल फंक्शन, जर ची किंमत -1 पेक्षा ग्रेटर असेल, म्हणजेच -1 पासून इन्फिनिटी पर्यंतचा कुठलाही रिअल नंबर असेल, तर हे फंक्शन पॉझिटिव्ह असेल, सॉरी त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, आणि डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच फंक्शन इन्क्रीजिंग. या टाईपचा एक क्वेश्चन लिहून घ्या, तो आज ट्राय करायचा आहे सर्वांनी. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x such that f of x equal to 2x³ minus 15x² plus 36x plus 1 is an increasing function, is an increasing function. म्हणजे हे फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी च्या व्हॅल्यूज काय असतील ते यामध्ये विचारलंय. केअरफुली हा प्रॉब्लेम ट्राय करायचा आहे.